तंबाखूची पिचकारी मारणे, त्या 17 कर्मचाऱ्यांना भोवलं, मोठी कारवाई झाली। तंबाखू चवळून जागोजागी पिचकाऱ्या मारणाऱ्या जिल्हा परिषदेतील 17 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। या निमित्ताने अधिकाऱ्यांना राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची औपचारिकता पार पाडली। शासकीय कार्यालयात कानाकोपऱ्यात तंबाखूच्या पिचकाऱ्या जागोजागी मारलेल्या असताना कर्मचारी कामावर असताना तंबाखू खातात, मात्र त्यांच्यावर कधीच कारवाई केली जात नाही। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या निमित्ताने कारवाईचा देखावा निर्माण केला जातो, अशीच औपचारिकता जिल्हा परिषदेत नुकतीच पार पाडली। वेगवेगळ्या विभागात तंबाखूचे सेवन करणारे कर्मचारी आणि नागरिक अशा एकूण 17 जणांवर तंबाखू नियंत्रण कायद्यातील कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 2700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। यात आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाटबंधारे विभाग, उमेद कार्यालय, बांधकाम विभाग, सीडीसीसी बँक, पाणी व स्वच्छता विभाग, समाज कल्याण विभाग, वित्त विभागातील कर्मचारी आणि नागरिकांचा समावेश होता। यावेळी तंबाखूमुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम याबाबत कार्यालयात मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले। ही कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर श्वेता सावलीकर, मित्रांजय निरांजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, शंकर संगमवार, अतुल शेंद्रे, सूरज बनकर यांच्या मार्फत करण्यात आली।